जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्टिक किंवा स्टील पाईपच्या साह्याने पोट कमी करण्यासाठी कोणकोणत्या एक्सरसाइज करू शकतो त्याची डिटेल्स व्हिडिओ मी आज बनवली आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. चला, तर आपली पहिली एक्सरसाइज आहे साइड रोटेशन. स्टिक नेकच्या थोडीशी खाली ठेवायच्या, प्रॉपर हात आपले लॉक करायचेत अँड आपल्याला 20 रॅप्स परफॉर्म करायचेत आणि दोन्ही साईडला आपल्याला ब्रीथ आउट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या एक्सरसाइजचे तुम्हाला 3 सेट परफॉर्म करायचे आहेत. 20-20चे 3 राऊंड्स करायचे आहेत. याने काय होणार आहे, तुमचे जे साइड्स फॅट्स आहेत, लव हँडल ज्याला बोलतात, ते कमी होणार आहे. सेकंड एक्सरसाइज असणार आहे साइड बेंड. हात प्रॉपर लॉक करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर याचे तुम्हाला 3 राऊंड्स करायचे आहेत. 20-20चे 3 राऊंड्स आणि सेम ॲज दोन्ही साईडला ज्या वेळेला तुम्ही बेंड होत आहे त्यावेळेला तुम्हाला ब्रीद आउट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, मी जसं सांगतोय तसं केलं. एक्झॅक्ट फॉर्म टेक्निक विथ ब्रीद इन ब्रीद आउट कुठे करायचं आहे ते जर तुम्ही एक्झॅक्ट जसं मी सांगतोय सेम टू सेम तसं परफॉर्म केलं तर तुम्हाला रिझल्ट्स पटकन भेटतील, इमिजिएटली भेटतील. ठीक आहे. तिसरी एक्सरसाइज आहे स्टँडिंग वूड चॉपर. दोन्ही हातामध्ये शोल्डर विथ डिस्टन्स किंवा थोडंसं बाहेर त्याच्यापेक्षा. ठीक आहे. एल्बो तुम्हाला वरती घ्यायचे आहेत, स्टेडी ठेवायचे, चेस्ट अप, बॅक आर्च. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मित्रांनो, स्टँडिंग वूड चॉपर याचे 20-20चे तुम्हाला 3 राऊंड्स करायचे आहेत. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स येतात की बिटवीन द सेट गॅप किती ठेवला पाहिजे. तर मित्रांनो, आयडियली तुम्ही बिटवीन द सेट गॅप 30 to 40 सेकंड ठेवू शकता. आणि तुम्हाला जर ताण लागली तर तुम्ही सिपने पाणी पिऊ शकता. ठीक आहे. तुमचा हार्ट रेट, तुमचा माइंडसेट पुन्हा म्हणजे रिकवर झाल्याशिवाय सेकंड सेट परफॉर्म करू नका. हां, पण जास्त लेझीनेस पण नसावा. बरेचशीच लोक बिटवीन द सेट्स मोबाईल चाळत बसतात किंवा गप्पा मारत बसतात. तर मित्रांनो, असं करू नका. जी तुमची एक्सरसाइज आहे ती प्रॉपर तुम्ही 45 मिनिट्स परफॉर्म केली पाहिजे विदाऊट एनी डिस्टर्बिंग. ठीक आहे. कारण तुम्हाला दिवसभरातून फक्त 45 मिनटं द्यायचेत, स्वतःच्या बॉडीसाठी द्यायचेत. सो डेडिकेशन, फोकस आणि कन्सिस्टन्सी कळशीत कळशी. ओके. तर आपली लास्ट एक्सरसाइज म्हणजे चौथी एक्सरसाइज आहे स्टँडिंग लेग रायझेस. ते पण आपल्याला स्टिकच्या साह्यानेच करायच्या. स्टिक कुठे पकडायचा आहे? शोल्डर लाईनच्या थोडासा बाहेर. ओके.
चेस्ट अप, बॅक आर्च ठेवायच्यात. कोर तुमचे प्रत्येक एक्सरसाइजमध्ये एंगेज ठेवायचे आहेत, म्हणजेच आवळून धरायचं आहे, पोटाला आवळून धरायचं आहे तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याचे तुम्हाला 20चे 3 राऊंड्स करायचे आहेत. तर मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवला, खूप सिंपल आणि एकदम इझी वे एक्सरसाइज आहे, जे की तुम्ही तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घरामध्ये किंवा गार्डनमध्ये फॉलो करू शकता. ठीक आहे मित्रांनो, एक्सरसाइज सोप्या आहेत, म्हणजे त्याने रिझल्ट्स येणार नाही तर अशातली गोष्ट नाही आहे. तुम्ही जसं मी सांगितलं आहे त्या फॉर्म अँड टेक्निकने जर तुम्ही एक्सरसाइज परफॉर्म केली तर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट्स भेटतील. जे की तुमचं गोल आहे फॅट लॉस करणं, मसल बिल्ड करणं. ठीक आहे, तर त्या रिलेटेड आपण अजून भरपूर सारे व्हिडिओज बनवणार आहे. तर त्यासाठी सँडी फिटनेस इन्स्टा आय डीला फॉलो करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फिट विथ सँडी या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.